हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत काजू कतली. तर रक्षाबंधन स्पेशल डिश आहे. तर बघू शकता किती छान अशी काजू कतली बनलेली आहे. तर लगेच बनवायला घेऊया. तर सर्वात आधी काजू घेतलेले आहेत बघा. तर पाव इतके काजू आहेत, 250 ग्राम. तर काजूला थोडे अर्धे घेतलेत मी आणि मिक्सर जारमध्ये टाकून बंद चालू करून असं वाटून घेतलेले आहेत बघा. एकसारखं वाटून नाही घ्यायचे. एकसारखं मिक्सरमध्ये फिरवलं की मग त्याची थोडीशी पेस्ट होते आणि चिकट होतात, तर आपल्याला चाळायला नाही जमणार. तर म्हणून थोडं करून थोडे काजू घेऊन बंद चालू असे करायचे. तर उरलेले काजू परत मी मिक्सर जारमध्ये टाकलेत आणि राहिलेले काजू परत टाकून घेत आहे. परत तसंच फिरून घेतले, थोडंसं बंद चालू करून आणि आता चाळणीनं परत चाळून घेत आहे. तर राहिलेला वरचा पण जो भुगा आहे तो परत मिक्सर जारमध्ये टाकून मी चाळून घेतलेला आहे. तर बघू शकताय अशा प्रकारे सर्व आपली काजूची पेस्ट झालेली आहे. एकदम बारीक एकसारखं काजूचं पावडर झालं आहे. तर आता पाक करायचा आहे आपल्याला. तर जेवढे काजू आहेत त्याच्या 1 भाग इतकी आपल्याला साखर घ्यायची. जसं की 4 वाटी काजू असतील तर 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. तर छोटी वाटी साखर भरून घेतली आणि त्याच वाटीनं पाणी घेते. थोडंसं पाणी सेम प्रमाणात घेतले, पण जेवढं लागेल तेवढंच टाकायचं. साखर जेवढी आपल्याला एकदम फुल अशी कवर होईल तेवढं ठेवायचं. थोडंसं पाणी उरलं आणि नंतर हलवायचं आहे त्याला सतत. आपल्याला 1 तारी इतका पाक करून घ्यायचा आहे. पाक व्यवस्थित झाला की एकदम परफेक्ट काजू कतली होते, नाही तर थोडीशी कडक होते. आणि साखरचं प्रमाण पण जास्त नाही टाकायचं आहे, ते पण लक्षात ठेवा. आणि सतत हलवत राहायचं आहे पाकाला. जास्त घट्टही नको. बघू शकताय 1 तारी असा पाक झाला की त्यामध्ये आपल्याला काजूची पावडर टाकून घ्यायची आहे. तो 1 तारी पाक झाला आहे आपला. आता त्यामध्ये आपण काजूची पावडर टाकून घेतो आहे. आणि सुरुवातीला टाकल्या आपल्याला वाटतं की सारण पातळ झाले किंवा गाठी झाल्यात बाबा. तर असं काही होत नाही. तुम्ही पहिली वेळेस जरी बनवत असाल काजू कतली तर एकदम परफेक्ट बनते. एकदम सॉफ्ट किंवा त्याला भेगासुद्धा नाही पडत. जशी मिठाईच्या दुकानामध्ये मिळते सेम तशीच काजू कतली बनते. तर फर्स्ट टाईम जरी बनवत असाल तर नक्कीच करून बघा. मी सांगते तशीच करून बघा, एकदम परफेक्ट होणार. तर बघू शकताय सुरुवातीला थोडंसं मिक्स झालं नाही सारण, मग नंतर झाले. थोडंसं कोरडं वाटत होतं, आता थोडंसं सैल झालं आहे आणि गाठी तर अजिबात नाही आहेत. आणि गॅस कमी केलेला आहे आणि सतत हलवायचं आहे. थोडंसं असं घट्टसर झालं आणि कढईला जेव्हा सारण आपलं सोडायला लागलं तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघू शकताय तुम्ही थोडंसं अजून घट्ट झालं सारण. मी थोडासा पण व्हिडिओ असा स्किप नाही केलेला आहे, पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे. आता थोडंसं आपण तूप टाकून घेऊया. 1 चम्मच इतकं तूप टाकून घ्यायचं आणि परत सारण हलवायचं व्यवस्थित. व्यवस्थित आपलं जेव्हा सारण होतं तेव्हा कढईला अजिबात चिटकत नाही आणि बाजूला थोडंसं असं तेल सोडल्यासारखं होतं, तूप सोडतं ते. तर तेव्हा आपण समजून घ्यायचं की आपलं सारण झालेलं आहे. किंवा मग आपल्या सारणाची एक अशी गोळी करून बघायची, ती आपल्या हाताला चिटकत नाही, एकदम व्यवस्थित होते. तेव्हा मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघू शकताय एकदम घट्टसर एकदम छान असं सारण झाले आणि आजूबाजूनं पण आता चिटकत नाही आहे बघा. आपल्याला जेव्हा हलवतो तेव्हा आपल्याला चम्मचला कळतं थोडंसं हार्ड होतं सारण. तर आता एकदम छान झालं आहे. आता मी गॅस बंद करून घेत आहे बघा. बटर पेपर घ्या किंवा कोणताही पेपर घेऊन त्याला तूप लावून घ्या किंवा प्लास्टिकची कॅरी बॅग घ्या. तर गॅस बंद केला आहे मी आणि सारण दाखवत आहे तुम्हाला. बघू शकता एकदम घट्टसर एकदम छान झाले आणि त्याची गोळी पण होत आहे बघा. अशी गोळी झाली म्हणजे आपलं सारण परफेक्ट झालेलं आहे. आता तो आपण सारण पूर्ण काढून घेऊया पेपरवर किंवा एखाद्या डिशला तूप लावून घ्या आणि त्याच्यावर सुद्धा काढलं तरी चालेल.
थोडंसं सारण चिटकून बसतं, ते सर्व काढून घ्यायचं आहे. आणि जेव्हा ते गरम असतं तेव्हाच आपल्याला हे सर्व करायचं आहे, नसं जाम होतं ते परत निघत नाही. त्यामुळे सर्व सारण काढून घेतलं आहे बघा. आणि गरम असतानाच त्याला असं थोडंसं मळाल्यासारखं करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला वाटतं की सारण आपलं ओलं राहिलं आहे, थोडंसं व्यवस्थित बनणार नाही, चिटकत आहे. पण थोड्या वेळ तुम्ही असंच जर करत राहिलात तर एकदम परफेक्ट होतं. ते चिटकत पण नाही आहे पेपरला पण किंवा डिशला पण चिटकत नाही. थोड्या वेळानं असंच मळून घ्या तुम्ही, एकदम परफेक्ट होतं. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, त्यामध्ये कळणार. मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. सुरुवातीला माझं पण चिटकलं, पण असं थोडंसं मळून घेतलं की एकदम व्यवस्थित होतं. गरमच आहे बघा सारण, बघू शकताय तुम्ही. पेपरला अजिबात चिटकत नाही आहे आता, सुरुवातीला चिटकलं होतं. तर आपण जसं पीठ मळतो तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे. बघू शकताय आल्हाद एकदम छान असं आपलं सारण निघत आहे. जसं आपण कणिक मळतो सेम तसंच झालेलं आहे, एकदम सॉफ्ट असं. तर थोडंसं खाली मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरच शेप देत आहे. लाटून घ्यायचं आहे. तुम्ही एखादी डिश घ्या, त्याच्यावर जर तुपाचा हात लावून फिरवलं तरी चालेल किंवा आपला पोळपाट घेतला तरी चालेल. आणि आता एकदम व्यवस्थित छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. जसा काजू कतलीचा आकार असतो सेम तशीच करायची. आणि सध्याला मार्केटमध्ये भरपूर भेसळ वगैरे दाखवतात. तर आता सणांची सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही घरीच मिठाई बनवू शकता. एकदम छान अशी परफेक्ट काजू कतली बनवून रेडी होते. बघू शकता एकसारखी एकदम छान अशी लाटून घेतली. आता चांदीचं वर्क जे आहे ते पण लावून घेऊया. आणि नाही लावलं तरी चालेल, मी लावून घेत आहे. बघू शकता एकदम छान झालं. लावून थोडंसं एक 5-10 मिनटं ठेवा किंवा नाही ठेवलं तरी चालेल. मी लगेच केलं आहे 5 मिनटामध्ये. तर आता डायमंड शेपमध्ये कट करून घेऊया. जसे तुम्हाला आकार हवे तसे करू शकता. खूप कमी वेळामध्ये एकदम छान अशी काजू कतली आपली बनवून रेडी होते. 15 ते 20 मिनटामध्ये जशी पाहिजे तशी आपली काजू कतली बनवून रेडी होते बघा. आता क्रॉसमध्ये कापून घेऊया. अजिबात खाली चिटकत नाही आणि टेस्टला पण एकदम छान अशी झालेली आहे. मी तुम्हाला आता काढून दाखवते. आणि मी जास्त वेळ ठेवलं पण नाही, लगेच तुम्हाला काढून दाखवत आहे. जिमला जातो म्हणून. बघू शकता एकदम छान अशी झाली आहे. जास्त जाड पण नाही, एकदम परफेक्ट अशी झाली आहे. जशी दिसत आहे तशी खायला पण एकदम छान अशी झाली आहे. तर नक्कीच या रक्षाबंधनसाठी तुम्ही पण काजू कतली करून बघा आणि केल्याच्यानंतर कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि फर्स्ट टाईम जर करत असाल तर बिनधास्त करा. एकदम परफेक्ट अशी काजू कतली बनेल तुमची. आणि बनल्याच्यानंतर मला सांगा की कशी वाटली रेसिपी. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तर एक तोडून दाखवते मी तुम्हाला.
बघू शकता एकदम छान अशी झाली, एकदम सॉफ्ट. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.